Hello everyone. Today we are going to learn subject Marathi, lesson number 10, ओळख फळांची, given in our Marathi textbook, page number 16. ओळख means to identify. फळांची म्हणजे fruits. On the left hand side you can see different trees are given. On the right hand side fruits are given. You are supposed to see the picture of the tree and match with the fruit. First one is already done. चित्रे बघ रेघेने जोड. हा पहिला ऑलरेडी आपले टेक्स्टबुक मध्ये जोडलेला आहे. केळीचे झाड means banana tree and it is joined with banana. Second, नारळाचे झाड. नारळ म्हणजे कोकोनट, झाड म्हणजे ट्री. सो वेअर इज कोकोनट? हियर इज कोकोनट. नारळ इथे आहे. नंतर आहे पपईचे झाड. पपई म्हणजे पपया, झाड म्हणजे ट्री. हियर इज पपई. फोर्थ वन इज आंब्याचे झाड. आंबा म्हणजे मँगो, झाड म्हणजे ट्री. So on this side where you one can see mango, it is here. So let's join this. Let's move on to few more examples to understand this lesson more nicely. Now here names of the fruits are given in Marathi and English both. डाळिंब, डाळिंब म्हणजे पोमोग्रॅनेट. सफरचंद म्हणजे ॲपल. अननस म्हणजे पायनॅपल. पपई म्हणजे पपया. पेरू म्हणजे ग्वावा. कलिंगड म्हणजे वॉटरमेलन. मोसंबी स्वीट लाईम. फणस जॅकफ्रूट. संत्रे ऑरेंज. द्राक्षे ग्रेप्स. आंबा मँगो. केळी बनाना. चिकू चिकू. नारळ कोकोनट. So please let me know which is your favorite fruit from this bracket. वरील चित्रातील फळे पहा आणि सांगा. तर ऑलरेडी आपण बघून सांगितलेले आहात. वरील चित्रामध्ये डाळिंब कुठे आहे? चला शोधा बरं. डाळिंब तुम्हाला दिसतंय का? हो, डाळिंब इथे आहे. डाळिंब म्हणजे पोमोग्रॅनेट. फणसाच्या अंगावर बाहेरून काय असतात? फणस म्हणजे जॅकफ्रूट. तुम्ही पाहिले आहात का फणस? त्याच्या अंगावर थोडीशी जी काटेदारी असतात, टोकदार असतात. चित्रातील सफरचंद दाखवा. सफरचंद म्हणजे ॲपल. तर दिसत आहे का तुम्हाला? हो. फळांचा राजा कोण? कोण आहे फळांचा राजा? आंबा. आंबा हा कोण आहे? फळांचा राजा. द्राक्षाची चव कशी असते? म्हणजे व्हॉट इज द टेस्ट ऑफ दी ग्रेप्स? तर द्राक्षाची चव आंबट पण असते आणि गोड पण असते. इट इज स्वीट अँड सार बोथ इन द टेस्ट. चित्रातील प्रत्येक फळावर बोट ठेवून नावे सांगा. तर ऑलरेडी आपण बोललेलो आहोत. आता पुढे आपण बघूया. चित्र पहा, शब्द वाचा, फळांच्या नावाखाली नावाला गोल करा. पहिला ऑलरेडी केलेला आहे. नारळ, वादळ, नारळ, पातळ, काजळ. तर नारळ. समई, सनई, पपई, रजई. तर हे काय आहे? पपई. आंबा आपल्याला पहिलाच भेटला आहे आंबा. पुढे बघूया काय अजून दिला आहे. कांदा, खांदा, सांदा.
हे चिकू, चिकू आहे ते काय लिहिलं आहे किकू, चिकू, मिकू, पिकू. तर हे आहे चिकू. थँक यू.